येतील ना परत. द्या त्याच्याजवळ फोन द्या, मला कॉन्टॅक्ट करून द्या. इसमें हम कितने जन्म लेते हैं. हमारे धर्म ग्रंथों में है कि मनुष्य आत्मा 84 लक्ष योनि धारण करती है, परंतु परमात्मा कहते हैं कि कोई भी मनुष्य आत्मा जानवरों की योनि में कभी नहीं जाती. मनुष्य योनि में ही जन्म लेता है. जैसा भी कर्म करेगा वैसा फल उसको प्राप्त होता है. तो पहला जो सतयुग है ना, इसको कहते हैं गोल्डन एज. इस गोल्डन एज में हम आत्माएं 8 जन्म लेते हैं सतयुग में. और सबसे पहला जन्म श्री कृष्ण का होता है सतयुग के अंदर. इसलिए कृष्ण के जन्मदिन को हम जन्माष्टमी कहते हैं. 8 पीढ़ी कृष्ण के घराने का यहाँ राज्य चलता है. त्रेता में राम सीता, तो राम के जन्मदिन को हम राम नवमी कहते हैं. 8 पीढ़ी के बाद 9वीं पीढ़ी राम की स्टार्ट होती है. यहाँ हमारे 12 जन्म होते हैं. उसके बाद द्वापर युग में हमारे 21 जन्म होते हैं. अब ये देवताओं की दुनिया है, तो इनको भक्ति करने की कोई आवश्यकता नहीं है, वो खुद ही देवता. पर यही आत्माएं जब नीचे आती है तो पूज्य से पुजारी बनती है और यहाँ भक्ति करना स्टार्ट करती है. फिर द्वापर का पीरियड पूरा होने के बाद ये कलयुग आ गया. कलयुग में तो अनेक प्रकार की भक्ति आज की दुनिया में हम देख रहे हैं. और अब परमात्मा कहते हैं इस कलयुग का महाविनाश इस प्रकार से होने वाला है. अभी ये संगम का समय चल रहा है, कलयुग का अंतिम समय. परमात्मा शिव इस समय इस ज्ञान और योग के द्वारा फिर से नई सृष्टि सतयुग की स्थापना कर रहे हैं. तो परमात्मा कहते हैं इस विनाश के बाद सब आत्माएं अपने घर में चली जाएंगी और वापस ये ड्रामा सतयुग त्रेता इस प्रकार से स्टार्ट हो जाएगा. संबंध, सबसे ऊंचा संबंध आत्मा का परमात्मा से, इसलिए इसका नाम राज योग, जो सर्व योगों का राजा. सर्वश्रेष्ठ योग भगवान सिखाते हैं. कैसे योग लगाना है कि आप अपने को ये नश्वर देह ना समझ करके आप अपने को आत्मा समझो और आत्मा समझ करके आप मेरे साथ कनेक्ट हो. अंबाईला प्रॅक्टिस असताना सुद्धा, ज्याचा नॉन प्रॅक्टिस असेल तरी सुद्धा अंबाडीला किंवा वज्रेश्वरला बरेच तिथे अशाच प्रकारचे सोहळे आयोजित केले जायचे. डॉक्टर सदानंद तिथे आमचे तिथे लीड करायचे. आता ते नाही आहे. त्याच्यामुळे माझे खूप भाग्यवान समजतो मी त्या सगळ्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मला मिळायची. किंवा रक्षाबंधनाला सुद्धा आमच्या हॉस्पिटलला येऊन आम्हाला राखी बांधायची. त्याच्यामुळे खूप असं जवळून एक सामाजिक कार्य बघितलेलं आहे. त्याच्यामुळे एक खूप चांगला संदेश या निमित्ताने आपल्या केंद्राद्वारे आपण पूर्ण समाजामध्ये देत आहे. आत्ताच्या घडीला जे सर्व समाजामध्ये जी काय दुही पसरते, एक विषमता तयार होते, अशा वेळेस चांगला सदृढ सज्जन समाज निर्माण व्हावा या दृष्टिकोनातून आपण जे समाज कार्य करताय खूप खूप उल्लेखनीय आहे. आणि अशा समाज कार्यात निश्चितच मला योगदान द्यायला निश्चित नंतर आवडेल. येणाऱ्या काळामध्ये जे जे उपक्रम आपले असतील त्या सर्व कार्यामध्ये निश्चितच मी सहभागी होईल. आणि प्रत्यक्ष आता इथे जे 12 ज्योतिर्लिंगांचं जे आपण खूप छान संकल्पना मांडलेली आहे. म्हणजे आता 12 ज्योतिर्लिंगाला बरेच म्हणले पण नसते. त्याच्यामुळे ते ज्योतिर्लिंग कसे आहेत हे माहीत नाहीत आपल्याला. आपल्या भागातले किंवा महाराष्ट्रातले जे काही 2-3 ज्योतिर्लिंग आहेत तेवढे सोडले तर बाहेरच्या आपण फार जात नाही. पण अशा रीतीने
सर्व ज्योतिर्लिंगाचं एकाच ठिकाणी आपण दर्शन देत आहे. त्याला पार्श्वभूमी महाशिवरात्रीची आहे आणि त्यामुळे आपण एक चांगला संदेश देत आहे की सगळ्यांच्या ज्या हृदयात जो देव बसलेला आहे तो आत्मा आहे, परमात्मा आहे आणि तो प्रत्येकामध्ये एकच आहे. जीवाची जगाची उत्पत्ती झाली त्या आत्म्यानुसार, आत्म्याच्या इच्छेनुसार. त्याच्यामुळे जे काय कलियुगात जे होते ते परमात्म्याच्या इच्छेनुसार होते. करता करविता तोच आहे. आपण फक्त मलाही विसरणार आणि परमात्मा पापांमधून मुक्त होऊन जाणार आणि परमात्मा शिव हा सर्व पापातून मुक्त करणारा, सर्व विषय विकारांपासून मुक्त करणारा आणि म्हणून त्याचं प्रतीक आपण शिवाच्या पिंडीवर, आता महाशिवरात्री येणार आहे, शिवाच्या पिंडीवर आपण नेहमी धोत्र्याची फुलं वाहतो. जी विषारी फुलं आहेत, जी कुठल्याही देवाला चालत नाही, पण ती पिंडीवर मात्र वाहतो, कारण आपल्या आत्म्यामध्ये असणारं विष प्राशन करण्याची म्हणा किंवा काढण्याची शक्ती फक्त एक शिवामध्येच आहे. आणि म्हणून शिव बाबा आपल्या सर्वांचे पिता आपल्याला सर्वांना एकच सांगत आहे की हे मुलांनो, तुम्ही स्वतःला जेव्हा आत्मा सजा पिता ब्रह्मा आणि त्याचं प्रतीक मंदिरामध्ये नंदी आपण बघतो, ब्रह्मा बाबांचं प्रतीक. ब्रह्मा बाबा ज्यांच्या देहामध्ये परमात्म्याने प्रवेश केला म्हणून त्यांना म्हणतात भागीरथ, भाग्यशाली रथ. ग्रंथामध्ये गायन की भागीरथाने पृथ्वीवर गंगा आणली. तर ती गंगा पाण्याची नव्हे, परंतु ही ज्ञानाची गंगा परमात्म्याने आणलेली आहे. आणि या ज्ञान गंगेमध्ये जे आत्मे दररोज स्नान करतात ते खऱ्या अर्थाने शुद्ध आणि पवित्र होतात. तर हा शुद्धतेचा संदेश शिव बाबा आपल्या सर्व मुलांना देत आहे. आणि हाच महाशिवरात्रीचा संदेश परमात्म्याच्या सर्व मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे. म्हणून आपल्याला सर्वांनाही विनंती आहे की आजपासून, आज आता कार्यक्रमाचं उद्घाटन झालं, 26 तारखेला महाशिवरात्र आहे, 26 तारखेपर्यंत हा कार्यक्रम इथे राहणार आहे. टायमिंग त्याचा सकाळी 10 ते 1, संध्याकाळी 4 ते 8. मग तुमच्या पण संपर्कामध्ये जे पण तुमचे नातेवाईक किंवा जे पण आत्मीय असतील त्यांना पण तुम्ही या कार्यक्रमाविषयी सांगू शकता आणि त्यांना पण या ठिकाणी आणून ईश्वरीय संदेशाचा फायदा आपण त्यांना पण देऊ शकता. जेवढ्या आत्म्यांना तुम्ही हा मार्ग दाखवणार त्या सर्वांचं पुण्य तुमच्या खात्यामध्ये नक्की जमा होईल. तर अशा प्रकारे आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे खूप खूप आभारी आहे.